आनंद नमस्कार, जय गुरुदेव. आनंदाश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळ श्री क्षेत्र आनंदवाडी द्वारा आयोजित सेवेकरी स्नेहसंवाद या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण रोज एका नवीन वक्त्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि याच प्रयत्नांतर्गत आज आपल्याला बदलापूरहून आजचे वक्ते प्राप्त झालेले आहेत. आदरणीय श्री चिन्मयजी महाजन आज आपल्या या कार्यक्रमात उपस्थित आहेत. चिन्मयजी, आपलं प्रारंभी खूप खूप आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. जय गुरुदेव. आपण आलात, आनंद वाटला. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण चिन्मयजी यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि ज्या पद्धतीने आपण सर्वांचाच परिचय त्यांच्याकडून करून घेतो त्याप्रमाणे चिन्मयजी आपल्याला विनंती आहे की आपला परिचय आमच्या तमाम श्रोत्यांना करून द्यावा. जय गुरुदेव. सर्वप्रथम परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काका व अन्नपूर्णा आजी यांना नम्र वंदन करून, तसेच आनंद योगी श्री सेवकराम गुरुजी यांनाही अभिवादन करून मग माझं नाव सांगतो. पूर्ण नाव चिन्मय प्रेमचंद महाजन, राहणार बदलापूर. बदलापूरचे राहणारे आमचे चिन्मय दादा हे की अनेक दिवसापासून युवा मंडळामध्ये कार्यरत आहेत. बरं, तुम्ही आनंद आश्रमशी कसे जोडले गेला याबद्दल काय सांगा? आनंद आश्रमशी तर असं काय योग नव्हता, काय असं काय देवधर्माचा तर पहिला काही योग नव्हता. पहिले उल्हासनगरला राहत असताना तर स्वामींचं भरपूर करायचं पहिले. पण बदलापूरला राहिल्यानंतर इथे पादुकांची आपल्याकडे भ्रमंती आली होती. म्हणजे 2010 किंवा 11 साली काही ते आली होती गणपती मंदिरात. तिथे जवळच ते पादुका येणार होते, त्याच्यासाठी हे चालू होतं की पादुका येणारे म्हणून घरोघरी फिरवते. सेवेकरी होते आपले नारखेडे सर म्हणून, ते घरी आले होते. असे पादुका येणार आहेत यावली आनंद आश्रमचे म्हणून, दत्तगुरूंचे पादुका येणार अरुण काकांचे. तर तिथे त्यांनी सांगितलं होतं की या तुम्ही पण या, सहभाग करा त्याच्यात. मग तिथे गेलो होतो. मग त्यानंतर मग ते बघितलं वगैरे सगळे, मग भेटलो वगैरे, दर्शन घेतलं, छान वाटलं, आनंद झाला एकदम. मग त्याच्यानंतर मग कार्यक्रम होता, त्या उल्हासनगरचा कार्यक्रम चालू होता तेव्हा ती पालखी आली होती, इथे भ्रमंती चालू होती. मग तिथे सगळं बघितलं, हे ते वगैरे सगळं दर्शन वगैरे घेतलं, छान वाटलं. सत्संग होता, परत रामनाम होतं. मग त्याच्यानंतर मग त्यांना विचारलं, आम्ही त्यांच्याकडे दररोज रविवारी उपासना असायची, आम्ही त्यांच्याकडे जायला लागलो. मग दर रविवारी उपासनेला आनंद वाटायचा, रामनाम एकदम छान. मग त्याच्यानंतर यावलीला यायचा योग आला. त्याच्यानंतर पहिल्यांदा 2012 साली योग आला, पहिला योग आनंदवाडीला यायचा. तिथून आलो, बघितलं, एकदम भव्याने दिव्य असं तेव्हा सत्संग वगैरे, रामनाम, एकदम मन प्रफुल्लित होऊन जायचं. मग तेव्हा पहिला योग आला आपल्याला यावलीला यायचा. छान, सुंदर अशी गुरूंची भेट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला लाभलेली आहे. बरं, आनंदाश्रमी येण्या अगोदरचं तुमचं आयुष्य आणि आनंदाश्रमला आल्यानंतरचं आयुष्य, यात काय बदल झाला? आनंदाश्रमशी येण्याच्या पहिलेचं आयुष्य कसं, आपलं कसं आता यंग आहे आपण, तर आपल्याला कसं एवढं हे नसतं, देवाधर्माचं एवढं काही हे नसतं. तर आपल्याला कसं आनंदाश्रममध्ये आल्यानंतर आपल्याला समजलं की आनंदाश्रमचे संस्कार काय आहे, आपलं काय आहे, देणे केले अन्नदान, लेणे केले रामनाम, ते समजलं. पण अण्णांनी घेतलेला संकल्प होता तो समजला, 51,000 कोटी रामनामाचा, की आपण रामनाम कसं करावं, घरोघरी जाऊन रामनाम करत होतो आपण. मग त्याच्यात हळूहळू आपण रुजू व्हायला लागलं. मग ते आपल्याला एक प्रेरणा भेटत गेली. मग हे श्री वगैरे हे सगळे कसे पहिले तबला वाजवत जायचे, मग आपल्याला पण आपुलकी असायची, अरे आपण पण तबला वाजव. मग यांचं बघून बघून हळूहळू मी पण तबला शिकलो. मग तबला शिकायला लागलं. मग अण्णांनी सांगितलेलं तेव्हा की दर्शनाला जायचं, तेव्हा अण्णांनी सांगितलं की तू पण तबला शिक. आणि तेव्हा काही एवढ्याला आपलं हे नव्हतं तबला शिकण्याचं. असंच बघून बघून इथं यावलीतच तबला शिकलो. मग ते हळूहळू एकदम रामनामाचं हे वेळ लागत गेलं. मग हळूहळू एकदम त्याच्यात तल्लीन झालो आपण रामनामात. असं त्याच्यानंतर आयुष्य बदललं गेलं. आपण मग 10वीपर्यंत तर शेंडी ठेवली होती, 10वी नंतर शेंडी कापून टाकली होती. मग नंतर परत आता तरी हल्ली 2 वर्ष आली, मग शेंडी परत ठेवली आहे. मग ते आपल्याला पण हे व्हायला लागलं, अरे आपण पण हिंदू धर्म जपला पाहिजे, टिळा लावला पाहिजे. मग ते असं टिळा पण आता आपण कसं कोणी टिळा लावतं नाही, टिळा लावलं नाही की असं कसं विचित्र दिसतं आपल्या चेहरा एकदम, नाही का. मग टिळा लावत गेलो, एकदम
सगळे म्हणायचे शेंडी ठेवली आहे तू. मी म्हणलं आमच्या गुरूंच्या इथे ती हे संस्कार आहे तर ते आपण शेंडी ठेवावं लागते. बरोबर. शेंडी हे आपलं बुद्धीचं हे प्रतीक नाही का. असं अँटी नाही आपला तो अँटी. अण्णा नेहमी म्हणायचे शेंडी हा अँटी नाही आपला. मग ते आपण शेंडी वगैरे ठेवली, रामनाम घेत जायचो. मग परत भ्रमंतीमध्ये सगळ्यात पहिले तर मला समर्थांनी बोलवलं होतं तेव्हा मी गुलबर्ग्याला गेलो होतो भ्रमंतीमध्ये. तेव्हा गुलबर्ग्यापासून भ्रमंतीची पहिली सुरुवात झाली होती. मग गुलबर्ग्यात बघितलं, मग एकदम आनंद व्हायचा. रथा सोबत जायची, एकदम ती तळमळ असायची, एकदम हे तबला वाजवायचा, रामनाम हे ते. मग असं हळूहळू भ्रमंती सुरू झाली. तशी अशी कार्यक्रम यायचे, तशी असे भ्रमंतीत जायचं, एकदम मजा, सुंदर वाटायचं एकदम. असं सगळा प्रवास आहे तो. वा, छान सांगितलं तुम्ही की आपल्या पोरांनी सुद्धा गंध लावलं पाहिजे ना. आता तुम्ही बदलापूर सारख्या शहरात राहता, शेंडी गंध, मग फारच एक मोठ्या शहरात राहून सुद्धा हे जपणं हे कुठंतरी आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे. आणि हे कुठून वाढीला लागतं. जर तुम्ही आजच्या शहरातल्या मुलाला म्हणलं हे शेंडी ठेव रे, गंध लाव रे, जानवर घाल रे, तो काय म्हणतो नाही 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 नाही, हे काय नको बाबा, आपल्याला जमतच नाही, गंध लावलं तर जमतच नाही, शेंडी तर नकोच नको. मग हे कुठंतरी बाहेरच्या विश्वात आणि आनंद आश्रम मध्ये कुठेतरी बदल आहे. आता तुम्हीच या क्षेत्रामध्ये लहानपणापासून राहिल्यामुळं तुम्हाला एक संस्कारच झाला तो की आपण शेंडी ठेवली पाहिजे, आपण रोज गंध लावलं पाहिजे. मग हे संस्कार कुठेतरी आपल्यावर झाले पाहिजेत. सुंदर तुम्ही सांगितलं भ्रमंतीचा अनुभव असेल. आपण बरोबर गुलबर्गेला गेलो होतो, पहिली भ्रमंती. छान आठवणती एक आहे. तुमच्या आयुष्यात अनेक प्रचिती आल्याच असतील, एखादी प्रचिती आमच्या श्रोत्यांना सांगावी. सर्वप्रथम तर आम्ही एक सुंदर प्रचिती सांगतो. आम्ही माजलगावला आलो होतो तेव्हा रथ होता आपल्याकडे. तेव्हा रथचा म्हणजे शेवटचाच टप्पा होता रथाचा आपला, तेव्हा भ्रमंतीचा शेवटचा टप्पा म्हणले. त्याच्या रथ जे होतं ते वाहनाचा शेवटचा टप्पा होता, रथ आपलं हे होतं. तेव्हा आम्ही माजलगावला गेलो होतो. मग तिथे भ्रमंती केली. मग तिथे काही तांत्रिक बिघाडाने त्याचं आयुष्य संपलं होतं. ते हळूहळू दगा द्यायचं म्हणजे थोडंसं मध्येच. मग तिथं असं झालं होतं की आम्हाला माजलगावची सगळी भ्रमंती झाली आणि आम्हाला आजीचा फोन आला होता, अन्नपूर्णा माताचा, की तुम्ही लातूरला जावा, तिकडे आपले सेवेकरी आहेत. तर ते लातूरला जायचं होतं. मग लातूरला जायच्या अगोदर आम्ही माजलगाववरून डायरेक्ट परळी वैजनाथला गेलो. तिथे एक आपले सेवेकरी होते, अभिरामच्या ओळखीचे सेवेकरी, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे इथलेच पुजारी. तर तिथे गेलो होतो आम्ही त्यांच्याकडे. तिथून आम्ही लातूरला जायला निघालो. मग लातूरला जायला निघाल्यावर आम्हाला भरपूर वेळ लागला लातूरला जायला, कारण की रथाचं तर ओव्हरलोड झालं होतं आणि अगोदर त्याचं सामान, धान्य वगैरे, शिदा हे ते लोक भाविक जे आपल्याला देतात दान येते, तर ते घेऊन जायचं होतं. ते काय व्हायचं की रथ न्यायचं कसं यावलीपर्यंत, कारण की काय होतं ते थांबून जायची, रेस दिला फुल ही गाडी थांबायची, गाडी पडायचीच नाही. म्हणजे मग आम्ही काय करायचो, हळूहळू पंप मारायचा, गाडी जेवढी जाईल तेवढा रथ न्यायचा, परत पंप मारायचा, गाडी जेवढी जाईल तेवढं न्यायचा. मग लातूरला असं झालं की आम्ही पोचलो, तिथं पादुका पूजन वगैरे झालं, महाप्रसाद घेतला. मग तिथे एक मेकॅनिककडे दाखवलं. मग तो म्हणला आता हिचं काय झालं, आयुष्य संपलं हिचं, जसं पळवत आहे आता 5 लाख किलोमीटर रनिंग झाली, म्हणजे सोपी गोष्ट नाही. 5 लाख किलोमीटर म्हणजे अख्खं भारत भ्रमण झाले त्या रथाचं. मग तिथून नेला. मग कसं तरी अण्णांना म्हटलं, अण्णा आता काहीतरी करा म्हणलं, आता यावलीत पाठवा कसं तरी रथ पोचून घेऊन. आणि काय तिथून जी गाडी, म्हणजे आम्हाला पंप जे मारावं लागत होतं ना परळीपासून लातूरपर्यंत, तो पंप पण मारावा लागला. एवढ्या स्मूथली गाडी आली यावलीपर्यंत, म्हणजे ती अद्भुत प्रचिती. म्हणजे स्वतः अण्णा रथात बसून, म्हणजे ते आपल्या सोबतच आहे असे की आपल्याला बरोबर घेऊन आली यावलीपर्यंत न थांबता गाडी. बरोबर, अद्भुत प्रचिती आहे आणि सुंदर अशी प्रचिती होती ती. म्हणजे वाटलंच नव्हतं की रथ येईल यावलीपर्यंत, आता तिथे सोडावं लागतंय का काय रथाला, काय खिचत टो करून आणावं लागतंय काय. पण ती आली, अण्णा सोबत होते. अण्णांना प्रार्थना केली, अण्णा आता कसं तरी घेऊन या इथपर्यंत. मग रथ पण आला, सगळं झालं. अजून एक सुंदर अशी प्रचिती सांगतो मुंबईची. मुंबईतला आपला कार्यक्रम होता 2 वर्षापूर्वीचा, उल्हासनगरचा दुसरा कार्यक्रम होता थोड्या दिवसानंतरचा. तिथे काय झालं होतं, पादुका पूजन वगैरे झालं, सगळं झालं. आमच्या घरून आम्ही प्रस्थान असतं, म्हणजे सगळं करून आमच्या घरी पादुका पूजन झालं की तिथून प्रस्थान असतं. मग तिकडून जाताना काय झालं होतं,
आपण जेव्हा जातो कर्जत खोपोली मार्गे लोणावळा खंडाळा घाटातून, तर आपल्याला एक्सप्रेस हायवे लागतो. तिचं काय झालं होतं, एक्सप्रेस हायवेला तर काय डोळ्याखालचा रस्ता आहे, एवढा आपण फिरत असतो भ्रमणतेत, तर काय एवढं येजा चालू असतं. पण त्या दिवशी काय झालं अचानक की रस्ता तर होता माहिती, पण ते मॅप लावला त्या दिवशी आणि काय आलं सारखं तिथंच एकाच रस्त्यावर जिथे एक्सप्रेस हायवेला लागायचं होतं तिथून परत गोल 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 तिथून येऊन परत त्याच ठिकाणी पोहोचवतो. म्हणजे अण्णांचीच काहीतरी ते संकेत असतील की अण्णांनीच तिथेच फिरवलं चकवा देऊन गोल 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 ते एकाच ठिकाणी. गाडी येऊन परत तिथंच थांबते, मॅप तर लागलाय सगळं रस्ता तोच आहे, गाडी येऊन परत गोल तिथं परत गोल 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 तिथं यायली काय. मग पुढे जाऊन बघितलं तर एक ॲक्सिडेंट झाला होता. तर ते प्रचिती अशी की अण्णांनी ते संकट आपल्यावर काय येणार असेल तर ते टाळलं, चकवा देऊन आपल्याला गोल 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 तिथेच फिरवलं, अशी अनुभूती होती ती. म्हणजे वा, खूप सुंदर. दोन्ही अनुभव तुमचे छानच आहेत. आता चिन्मयजी म्हणजे सध्याचे आमचे सारथी आहेत, सगळे रथ असेल, गुरुजींची गाडी असेल, चालवण्याचं काम ते करतात, त्यामुळं त्यांचं त्या क्षेत्रातील अनुभव खूप सुंदर आहेत. पण आपलं जे युवा मंडळ आहे, आता तुम्ही एक युवा सेवेकरी आहात, लहानपणापासून या ठिकाणी सेवा करताय, आता तुम्ही ज्या ज्या शक्य आहेत त्या सेवा तुम्ही करता, तर आपले बाकीचे जे युवा सेवेकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की काय आनंद आश्रमी काय चालू आहे, तुम्ही काय केलं पाहिजे, याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम तर सगळ्या युवा मंडळाला आव्हान आहे की अमावस्या, पौर्णिमा, आपले जे काही मोठे सगळे उत्सव असतील, तुम्हाला प्रत्यक्ष येता नसलं येत तरी आपल्या ऑनलाईन माध्यमातून यूट्यूब वाहिनीतून असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, तर या सगळ्यातून आपण उत्सव अटेंड करावेत. अटेंड करण्यापेक्षा स्वतः इथं येऊन आपण काय अनुभव असतो, काय आनंद जो असतो आपल्या उत्सवांमधला, तर तेव्हा आपण अनुभवावं. आणि इथे जे उपक्रम चालले, आता समाधी मंदिराचं काम आहे, एवढं याच्यात आपण बघतो अण्णांची आता मूर्ती विराजमान झालेली आहे. एकदम सुंदर असं हे वातावरण जाणवतं की स्वतः अण्णा इथे येऊन बसले. तेव्हा तिथे असायचं, त्या राम मंदिरात असायचं, तेव्हा असं वाटायचं, सगळ्यांना वाटायचं ना पूजा करायला आता, अरे एवढं लांब. तर आता अण्णा स्वतः इथे खाली आले, ते एकदम प्रसन्न वातावरण आहे. आणि आता आपल्या अण्णांचा 51,000 कोटीचा रामनामाचा पूर्ण होतोय, संकल्प पूर्णत्वास जातोय. तर आपल्याला अयोध्याला ही आतापासून जी भ्रमंती सुरू होणार आहे, तर अयोध्याला आपली भ्रमंती शरायूच्या तीरावर एंड होणार आहे. तर भव्य आणि दिव्य असा मोठा सोहळा असणार आहे, तर त्याला या मंडळांनी उपस्थित राहावं आणि अनुभवावं. आणि आता येणारे उत्सव आहेत आपले, दत्त जयंती आहे, तर बहुतेक संख्येने युवा मंडळाने त्याच्यात आपुलकीने भाग घ्यावा, असा सहयोग सगळ्यांचा अनमोल असावा, हीच विनंती युवा मंडळाला. आणि आता नवीन आपलं वाद्यवृंदाचं नवीन ढोल पथक सुरू झालंय, तर त्यातही त्याच्या म्हणजे प्रॅक्टिससाठी सगळ्यांनी जे इच्छुक असतील, जे इच्छुक नसतील तरी त्यांनी सर्वांनी त्याच्यात सहभाग व्हावं, ही सगळ्यांना नम्र विनंती आहे. वा, धन्यवाद. चिन्मयजी, आपले अनुभव खूप सुंदर होते. आपण अनेक क्षेत्रातले अनुभव सांगितले, प्रचिती सांगितल्या आणि युवकांना देखील महत्वाचा सल्ला दिलेला आहे. आता आनंद आश्रमी काय चालू आहे हे इथं आल्याशिवाय कळणार नाही. किमान आता तुम्ही एक दुसरं माध्यम देखील सांगितलं, जे की सोशल मीडिया आपण ज्याला म्हणतो, त्याच्या माध्यमातून देखील आपण प्रचार प्रसार केला पाहिजे. आता युट्यूब असेल, आता बहुतांशी तरुण दिवसभर इंस्टाग्रामवरच असतात, त्याच्यावर आपल्या आनंद आश्रमचं जे युट्यूबचं अकाउंट आहे, पेज आहे, त्याला आपण जास्तीत जास्त विस्तारित करावं. आपल्या आनंद आश्रमचे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचावेत. युट्यूब वाहिनी आहे ती व्हॉट्सअपवरून शेअर करावी. म्हणजे आपण ऑनलाईन माध्यमातून सुद्धा खूप प्रचार प्रसार करू शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी या ठिकाणी यावं. या ठिकाणी सुरू असणारे उपक्रम, वृक्ष लागवड आहे, आता समाधी मंदिराचंही काम चालू आहे, अनेक ठिकाणचे अनेक नवीन प्रकल्प आहेत. आपल्या भक्तगण निवास त्या ठिकाणी चालू आहे, आता नवीन वृक्षांची लागवड आहे. असे बहुसंख्य उपक्रम आपल्या आनंद आश्रमी सुरू आहेत, पण हे आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. त्याच्यामुळं आपण यावं, ज्या ज्या उपक्रमात आपल्याला सहभागी होता येईल त्याच्यात व्हावं. आता तुम्ही आता सांगितलं की वाद्यवृंद असेल, त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं. ज्याच्यात आपल्याला इन्व्हाइट होतं ते करावं. अशी सर्वांना युवकांना तुम्ही प्रेरणा दिली. नेहमीच म्हणतात ना, जे आपणाशी हवे ते सद्गुरूशी अर्पावे, अर्पुणी अनुभवावे, समर्पण भावा. जे आपल्याला पाहिजे ते दिल्याशिवाय मिळणार नाही. कारण
त्यांच्या चरणी जे आपण समर्पित करू ते आपल्याला 100 पटीनं मिळतं. त्यामुळे समर्पणाची भावना ठेवून जे जे आपल्याला समर्पित करता येईल ते आपण गुरुचरणी समर्पित केलं पाहिजे. सुंदर अशी मुलाखत आणि आमच्या युवकांना प्रेरणा देण्याचं कार्य तुम्ही केलं, याबद्दल सेवेकरी स्नेहसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपला शतशः आभारी आहे. आणि हा कार्यक्रम आपण सर्वांनी अगदी शेवटीपर्यंत ऐकलात याबद्दल आपला देखील मी मनपूर्वक आभारी आहे. सर्वांनी हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा, आनंद आश्रमच्या माहितीचा प्रचार प्रसार व्हावा, याकरता आनंद आश्रम सत्संगधारा या यूट्यूब वाहिनीचा शुभारंभ आपण केलेला आहे. ती यूट्यूब वाहिनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून सर्वांनी तिला सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वांनी शेअर करा. मनपूर्वक धन्यवाद. भेटूया लवकरच पुढील भागात. जय गुरुदेव.